हॅलो फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही तुमच्या घरी छान मजेत असणार. आम्ही पण मजेतच आहोत. तर इथे आता तुम्ही बघितलंच, रुजुल झोपलेला आहे. दुपार झाली आता आणि आता त्याची उठायची वेळ होणारच आहे थोड्या वेळात, कारण तो बऱ्याच वेळचा झोपला आहे. तेवढ्या वेळात मी थोडेफार कामं पण करून घेतले आपले. मेन गोष्ट, मी व्हिडिओ एडिट नव्हतं केलं आणि मला तो आज पोस्ट करायचा, त्याच्यामुळे तो एडिट केला मी. तर इथे आता मला ना पाणी गरम करायचं होतं, तर तेच कॅटलमध्ये भरून घेतलं मी आणि तिकडे रुजुलचे बॉटल बॉईल होत आहे. तर इथे आता जे आधीचं व्लॉगला एंड केलं ना, त्याच्यासमोरून हे व्लॉग स्टार्ट केलेला आहे. आणि इथे हे ऑफिसला निघून गेले होते. त्याच्यानंतर इथे जे मी आमची अंघोळ झाल्यावर आमचे कपडे लावले होते ते पण झाले होते. तर मशीनने आवाज देऊन दिलं होतं, आरती कपडे झाले, वाळत घाल. मग त्याच्यानंतर ते कपडे आता मी घेऊन घेतले आणि आता ते वाळत घालते. तर कपडे वाळवायला थोडा वेळच झाला होता आणि मग ना थोडी बाहेर बादर वाटत होती, त्याच्यामुळे मी कपडे बाहेर घेऊनच नाही गेले. आतमध्येच स्टँडवर टाकून दिले. कारण मग काय होते ना, मी रुजुलला उठल्यावर त्याच्या नादात असले तर अचानक जर कधी पाऊस आला तर मग ना बाहेर टाकलेले कपडे ओले होतात. त्याच्यामुळे मग मी ते काही रिस्क घेतच नाही. जेव्हा मी निवांत असते तेव्हाच टाकते किंवा ऊन असते तेव्हा. पण थोडी बादल वाटत होती, तर मी स्टँडवर जे आधीचे कपडे होते ते सगळे काढून घेतले आणि आताचे कपडे जे आहेत ते टाकून दिले. तर इथे मी एकदा रुजुलला जाऊन पण बघितलं. मी काम करता करता कितीदा तरी त्याला बघते, कारण मला सवयच झाली आहे. असं वाटतं मला एखाद्या वेळेस जर मी लक्ष न दिलं आणि तो उठला तर मग त्याच्यापेक्षा कशाला बघत राहायचं मध्ये मध्ये त्याला जाऊन. तर इथे कपडे वाळता मी कमीत कमी 1-2 वेळा तर त्याला जाऊन बघितलंच. आणि इथे पटापट आता सगळे कपडे स्टँडवर टाकून देते. फक्त 1-2 कपडे जे थोडेसे जाड होते ना, ते कपडे यांचा टॉवेल वगैरे वॉश केला होता मी, तर तो ना खूपच जाड आहे. त्याच्यामुळे त्याला मग मी थोडं बाहेर टाकलं, कारण सकाळचे पण कपडे बाहेरच होते. तर इथे आता सगळे कपडे टाकून झालेत वाळत. मग त्याच्यानंतर दुपार झाली होती. तर जेवणाचं वेळ होतं तेव्हा ना भूक लागायला लागते, कारण आज होती चतुर्थी, तर मला होता उपवास. तर इथे म्हटलं पेरू कट करते आणि ते खाते, कारण बाकी टाईम नाही, पण जेव्हा जेव्हा आपलं जेवणाचा वगैरे वेळ असते ना तेव्हाच भुकेचं वाटते थोडंफार. आणि मी शक्यतोवर चतुर्थीला मिठाचं नाहीच खात, अवॉइडच करते. एखाद्या वेळेस जर खूप एमर्जन्सी आहे तेव्हाच खाल्लं तर खाल्लं, नाही तर मी फ्रूट्स वगैरेच खाते. तर इथे मी आता हे पेरू कट करून घेते आणि खाते. तर पेरू खूप छान होता, मग त्याचमुळे मी चतुर्थी होती म्हणून आदल्या दिवशी घेऊन आले होते. तर आता पेरू घेऊन इथे छान फॅनमध्ये बसून खाते म्हटलं, आणि जसे मी इकडे बघितलं तर मला दिसलं की सगळं तर अस्तव्यस्त आहे. तर सगळ्यात आधी हे आता मी बरोबर करून घेते आणि हे सगळे रुजुलचे काम आहे, कारण हा मगाशी इथे खेळत होता. तर हे जे आहे ना, काय म्हणतात त्याला, सोफ्याचे कवर, हे त्याला खूप आवडते. त्याच्यामुळे तो पूर्ण ओढून ओढून त्याला इकडे तिकडे करून घेते आणि त्याच्यामुळे मी बघू शकता कसं एवढं उंच ठेवते तरी पण त्याचा हात जातोच आणि तो ओढते, कारण त्याला ते आवडते ओढून ओढून खेळायला. तर दिवसभरात ते कितीतरी वेळा मला व्यवस्थित करावं लागते. जर त्याला इकडे ठेवलं खेळत थोडा वेळ, कधी मी इकडे वगैरे बसले तर त्याला घेऊन येते. शक्यतोवर मी याच्यावर ठेवतच नाही, कारण ना तो त्याच्यावर आता राहतच नाही, पडायची भीती वाटते त्याची. तर हे सगळं केलं मी आणि आता निवांत बसते इथे थोडा वेळ फॅनमध्ये, कारण तो झोपलाचा सध्या. तर म्हटलं पटकन खाऊन घेते मी. आणि इथे खात बसले तरी माझ्या डोक्यात त्याचंच चालू होतं, तर मी त्याला अजून बघा इथे एकदा जाऊन बघते, कारण मी थोडेफार कामं केले होते. मग त्याच्यानंतर त्याच्याकडे बघितलंच नव्हतं, तर मी म्हटलं एक नजर बघून घेते. कधी कधी काय असतं ना, तो उठल्यावर आवाजच करत नाही अजिबात, त्याच्यामुळे बघून आले त्याला. तर तो झोपलाच होता. मग तुम्हाला इथे मी कपड्यांचा ढीग दाखवते. चेअरवर बघू शकता घड्याघालांचे कपडे, आणि इकडे मग तुम्हाला आता बाहेरचं पण थोडंसं वातावरण दाखवते म्हटलं. तर मस्त थोडीशी बादल आली आहे. मला तर वाटत होतं पाऊस पडणार, पण पाऊस काय पडलेला नाही. आणि मग हे सगळं बघतच होते तोपर्यंत इकडे रुजुल पण उठलेला होता. तर त्याचं दुपारचं जेवण व्हायचंच होतं. तर मी म्हटलं आता याला सगळ्यात आधी खायचं बनवते, कारण त्यालाही बराच वेळचा झोपला होता, तो भूक लागलेली असेल.
तर आता त्याच्यासाठी इथे जेवण बनवून घेते आणि त्याला माहीत झालं आता हे इकडे घेऊन आली मला, तर आता माझंच बनवणार आहे. त्याने माहिती नाही हे त्याला भांडे करतात की काय करते, तर पण त्याला कळते की त्याच्यासाठीच बनवत आहे. तर इथे आता तो किती लक्ष देऊन बघत आहे बघा. तर इथे आता त्याच्यासाठी खायचं बनवून घेते आधी आणि त्याला चारून वगैरे देते. आणि त्याच्यानं कॅमेराकडे लक्ष गेलं होतं. त्याला माहीत आहे ह्या स्टँडवर जे हे आहे ना फोन लावलेलं आहे याच्यामध्ये म्हणजे दिसते काहीतरी. तर तो इथे आता त्याची मस्ती चालू आहे कारण त्याला मसाल्याचा डब्बा दिसला. तर इथे आता त्याच्यासाठी हे सगळं बनवून घेते आणि मग त्याला चारून वगैरे दिलं की मग बघते पुढे हा काय करू देतो मला. वाटत तर नाही कारण आता त्याची झोप झाली आणि तो फ्रेश आहे, तर तो खेळायसाठी हे करेल आता. तर त्याच्याजवळच बसण्यामध्ये वेळ जाणार आहे माझा. आणि त्यानंतर संध्याकाळची पण थोडी सेलिब्रेशनची तयारी करायची आहे. पण मला असं वाटत होतं दुपारी जर म्हटलं हा अजून थोडा वेळ झोपला तर मग मी काहीतरी थोडं डेकोरेशन करेल, पण याने काय मला चान्सच दिला नाही. मग इथे जोपर्यंत तिकडे बनत होता तोपर्यंत इकडे थोडासा टाईमपास केला मी. आणि मग त्याच्यानंतर याला चारून दिलं कारण ते गरम असते तर त्याला थंड होण्यात ते थोडा वेळ जातो. हे बघ इकडे. हाय फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. तर फ्रेंड्स आता आम्ही झालोत रेडी आणि आज आहे रुजुलचं मंथली बड्डे, तर ते सेलिब्रेट करणार आहोत. तर त्याच्यासाठी आम्ही रेडी झालो आहे आणि याला पण रेडी करून घेतलं नाही, आम्ही मॅचिंग झालो आहे तिघं पण. तर तुम्हाला फोटो बघायला मिळेलच ब्लॉगमध्ये. आणि केक घेऊन आले आहे कारण मी याचं असं ठरवलं होतं 3rd मंथ, 6th मंथ, 9th मंथ आणि मग 1 वर्षाचं असं मी केक कट करणार होते. दर महिन्याला करायचं म्हटलं तर मग ते केक खायचं कोणी, कारण आम्ही एवढं काही केक वगैरे खात नाही, त्याच्यामुळे मग ते वेस्ट झालं असतं. म्हणून मग असं. तर आज रिझल्ट झाला आहे 9 मंथ कंप्लीट. आणि याला ना झोप येत आहे, हा ना चिडचिड पण करत आहे. तर चला मी याला झोपवते वगैरे. आणि तसं या उपवास आहे तर अजून माझं जेवण बनायचंच आहे, तर मी पण ते बघते आता. यांची वाट बघत होते, हे ऑफिसवरून आले मग येताना केक घेऊन आले. तर चला हा काय बोलू देत नाही, चिडचिड करत आहे. आणि आम्ही सगळ्यांनी मॅचिंग घातलंय. अरे वा, ब्लू. ए बेबी. त्याचा हात बाबू, हात नको मग बेटा. थोडंसं थांब, फोटो काढतो थांब बाबू. तर बघू शकता काहीच याने करू दिलं नाही मला. आणि मग संध्याकाळी हे आले ऑफिसवरून, तर आम्ही ठरवलंच होतं आधी केक कट करायचं, तर हे येताना केक घेऊन आलेले. मग इथे थोडंसं केक कटिंग वगैरे केलं, याच्या फोटोज वगैरे क्लिक केला. आणि फोटो क्लिक करेपर्यंत त्याने बघा काय केलं, एवढं हसणं बापरे. हे केक कट करेपर्यंत याचं हेच नाही संपलं, हात भरवणं पुसणं तेच. आता व्हिडिओ एडिट करताना पण मला एवढं हसायला येतं त्याचं बघून. आणि आम्ही तेव्हा पण एवढं हसून पोट दुखलं. आणि मला माहीतच होतं हा केकचं म्हणजे त्याला केकला काही इंटरेस्ट नव्हतं, केकच्या इंटरेस्ट नव्हता. पण मला वाटत होतं हा थोडासा खेळत वगैरे राहील ना त्याचा हात त्याला लागेलच, कारण यांनी आम्ही जेव्हा 6 मंथचं सेलिब्रेशन केलं ना तेव्हा पण हात खराब केला होता. तर इथे आता मला वाटलं थोडंसं फोटो क्लिक करते आणि मग केक कट करू. तर याच्या हातातनं मी खेळणं दिलं, तर ते पण हा जोरात हलवायला लागला. मी तर म्हटलं याच्याने हा केकच पूर्ण खराब करून घेईल, म्हणून मग ते नाही याच्या हातातून घेऊन ठेवलं. तर बघा तो कसा बघत आहे आणि त्याचा मूडच गेला मग खेळणं का बरं घेतलं म्हणून. मग थोडंसं त्याचं मंडावट केलं, तो अशा 2-3 फोटोज क्लिक केल्या. आणि याच्यासोबत फोटो व्हिडिओ बनवणं म्हणजे बापरे खूप मोठा टास्क असते, कारण याची काही लक्षण नसते, त्याच्यासाठी एवढं हे करावं लागते मेहनत बापरे.
आणि मग थोडंसं असं सिम्पलचं सेलिब्रेशन करून घेतलं आम्ही. मग इथे यांना मी म्हटलं मी थोडंसं फोटो क्लिक करून देते, तुम्ही याला पकडून केक कट करून घ्या. त्याने तर पहिलेच पूर्ण एका साईडने हे करून घेतलं होतं. मग यांनी त्याच्यासोबत केक कट करून घेतलं आणि मी थोडेसे फोटोज क्लिक केल्या. कारण हे कसं आपल्यासाठी लाईफ टाईमच्या मेमरीज असतात, तर ते तर करायलाच पाहिजे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे रुजू, हॅपी बर्थडे. मम्माला चहा, मम्मा या नाही बोलते. हा हा या रुजू म्याऊ. मग इथे केक कट वगैरे झालं होतं, त्याने आणखी हात खराब केला. तर मग आता त्याला पूर्ण क्लीनच करून देते म्हटलं मी, कारण ते केकला कसं थोडंफार रंग असतोच, तर त्याच्या हाताला लागलेलं होतं. मग इथे त्याला क्लीन केलं आणि कसं त्याला ना झोपेची वेळ झाली होती. रात्रीच याच्यासोबत काय करायचं म्हटलं की खूप अवघड जाते. तर असं होतं छोटंसं सेलिब्रेशन. त्याच्यानंतर मग मी पटकन जेवण बनवलं रुजूला झोपवून, आणि इथे आता गरम गरम आम्ही डिनर करून घेतो. तर मी काय नाही, पुलाव, कढी आणि थोडेसे भजे केले होते, कारण भजे खायची ना 3-4 दिवसापासून खूप इच्छा होत होती, म्हणून जास्ती नाही थोडेच केले फक्त, कारण रात्रीचं एवढं काही खाणं होत नाही. तर असं होतं आजचं आमचं छोटंसं सेलिब्रेशन. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि आवडलं असेल तर एक लाईक पण नक्की करा. तर चला मग इथे आता आम्ही गरमागरम जेवण करतो आणि त्याचसोबत या व्लॉगला इथे सेंड करते. तर भेटू आपण अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. आणि पुलाव बघून तुम्हाला काय वाटत आहे नक्की सांगा. मला तर एडिट करताना पण तोंडाला पाणी येतं. बाय.